राजीव सभापती वैकुंठ पाटील यांनी शिक्षण व आरोग्य विभागाचा घेतला आढावा। अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याच्या दिल्या सूचना। रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी अलिबाग येथील प्रशासकीय कार्यालयात झालेल्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी अधिकाऱ्यांना कामात तत्परता दाखवण्याच्या सूचना दिल्या। बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांच्यासह जिल्हा शिक्षण अधिकारी दहितुले, जीपसीओ नेहा भोसले व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते। सभापती पाटील यांनी ITEच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। पेण, कर्जत, उरण, खालापूर, पनवेल आदी तालुक्यातील शाळांमध्ये माहिती मिळण्यासाठी ऑनलाईन केंद्र सुरू करणे, शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून नियमित फीडबॅक घेणे, स्मार्ट शाळा उभारणे यावर चर्चा झाली। आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळांची स्वच्छता व दुरुस्ती तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्याबाबतही आढावा घेण्यात आला। यानंतर तालुका आरोग्य अधिकारी व वरिष्ठ अधिकारी प्राची निवुलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत रावे व दादर विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स सेवा आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली। सभापती वैकुंठ पाटील यांनी नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या। दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कामकाजाची माहिती यावेळी सादर केली।